कोल्हापुरात संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। सामाजिक संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांकडून आमदार गायकवाड यांच्या अटकेची मागणी करण्यात आली। शिवरायांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरल्याने शिवप्रेमी आक्रमक झाले। संजय गायकवाडची आमदारकी रद्द झालीच पाहिजे। संजय गायकवाडला अटक ताबडतोब झालीच पाहिजे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय सविस्तर अपडेट आपण पाहतोय? कोल्हापुरात संजय गायकवाड यांच्या विरोधात सध्या आंदोलन सुरू आहे। नक्कीच शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक आंबी यांना संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने मोबाईलवर फोन करून धमकी दिली, त्यानंतर आता कोल्हापुरातील सगळे जे शिवप्रेमी आहेत, त्याचबरोबर डाव्या आघाडीचे कार्यकर्ते आहेत, ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कोल्हापुरी पायतान घेऊन ते संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलनासाठी उतरल्याचं बघायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे सगळे डाव्या आघाडीचे कार्यकर्ते, त्याचबरोबर इंडिया आघाडीचे देखील कार्यकर्ते या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी या सगळ्या आंदोलकांकडून केली जात आहे। त्याचबरोबर त्यांच्या आमदारकीचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा अशा पद्धतीची मागणी देखील आता या सगळ्या आंदोलकांकडून घेतली जात असल्याचं बघायला मिळतंय। एकूणच आपण बघितलं, संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना तर शिवे मारण्याची धमकी दिली, मात्र गोविंद पानसरे यांच्याबद्दल देखील अपशब्द वापरले। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत देखील बोलताना त्यांची जीभ घसरलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळे डाव्या आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आता आक्रमक झाल्याचं। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहिती